नमस्कार. भिगवण जलाशय उजनी बॅकवॉटर येथील पक्षी भाग 3 मध्ये आपले सर स्वागत आहे. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. गाय बगळा हा मध्यम आकाराचा बगळा असून मुख्यत्वे गायी म्हशीचे कळप जिथे असतात तिथे वावरत असतो. या कळपांच्या सानिध्यात राहून तो गायी म्हशीकडे आकर्षित होणारे किडे खातो. अशा प्रकारे एक प्रकारचा सहआदिवास जपला जातो. दिसायला लहान बगळ्यासारखा जरी पूर्णपणे पांढरा असला तरी या बगळ्याला गळ्यापाशी थोडासा पिवळा रंग असतो व विणीच्या हंगामात हा पिवळा रंग अधिक गडद होतो. इतर वेळेस साध्या लहान बगळ्यात व गाय बगळ्यात फरक शोधणे अवघड जाते. लहान बगळ्याची चोच काळी असते तर गाय बगळ्याची चोच पिवळी असते. कॅटल इग्रेट हा 88 ते 96 सेंटीमीटर पंखाचा विस्तार असलेला एक गुळगुळीत बगळा आहे. त्याची लांबी 46 ते 56 सेंटीमीटर असते आणि वजन 270 ते 512 ग्रॅम असते. त्याची मान तुलनेने लहान, जाड, चोच मजबूत आणि कुबटलेली असते. प्रजनन न करणाऱ्या प्रौढ पक्षाला प्रामुख्याने पांढरा पिसारा, पिवळा चोच, राखाडी पिवळा पाय असतो. प्रजनन हंगामात नामांकित पश्चिम उपप्रजातीतील प्रौढांचा पाठीवर, छातीवर आणि मुकुटावर नारंगी बफ प्लम्स विकसित होतात आणि जोडी होण्यापूर्वी चोच, पाय आणि बुबुळ थोड्या काळासाठी चमकदार लाल होतात. लिंग समान असतात परंतु नर किंचित मोठा असतो आणि मादीपेक्षा किंचित लांब प्रजनन प्लम्स असतात. तरुण पक्ष्यांना रंगीत प्लम्स नसतात आणि त्यांची चोच काळी असते. इग्रेटच्या डोळ्यांची स्थिती खाद्यान्नादरम्यान दुर्बिणीसारखी दृष्टी देते आणि शारीरिक अभ्यास असे सूचित करतात की ही प्रजाती क्रेपस्क्युलर किंवा रात्रीच्या क्रियाकलाप करण्यास सक्षम असू शकतात. ही प्रजाती प्रजनन वसाहतीत शांत गशात रिक रॅक असा आवाज देते परंतु अन्यथा ती मोठ्या प्रमाणात शांत असते. वंचक इंडियन पॉन्ड हेरॉन ऑर्डिओला ग्रेई हा आकाराने लहान तपकिरी रंगाचा पाणपक्षी आहे जो सामान्यतः तलाव, शेततळी आणि दलदलीच्या भागात एकटाच उभा असलेला आढळतो आणि उडताना त्याचे पंख पांढरे दिसतात. बसलेला असताना याचा रंग तपकिरी भुरा पण उडताना पंख स्वच्छ पांढरे दिसतात. प्रजनन काळात म्हणजे मे ते सप्टेंबर या दरम्यान यांच्या पाठीवर किरमिजी रंगाची पेशे, डोक्यावर लांब पांढरा तुरा येतो. याचे मुख्य अन्न म्हणजे मासे, बेडूक, कीटक आणि खेकडे. ही एक अतिशय सामान्य प्रजाती आहे जी भारत, श्रीलंका आणि म्यानमारमध्ये आढळते. हे पक्षी मानवी वस्तीजवळ तलाव, नाले पाहायला मिळतात. या पक्षाचे नर मादी म्हणजे स्त्री पुरुष असे दोन स्वरूप आहेत. मादी पक्षाला कबोडी, कुबडी ढोकरी, खैरी ढोकरी, भंडारा परिसरात देव ढोकरी असे म्हणतात. नर पक्षाला पुरुष लिंगास कोका, पिवळा कोक, मिला, बाग लोणच्या, मिळमिळा, मिळोक, पान बगळा, वंचक बगळा, ठाणे परिसरात लोण बगळा, नाशिक परिसरात ढोसला, पुणे परिसरात पिसाळा बगळा, गोवा परिसरात बके, मेळघाट अमरावती परिसरात किटकीर, भंडारा परिसरात टोकरी ढोकी, धमनी डोकी, माडिया गडचिरोली परिसरात गुटी कोंगा असे म्हणतात. या पक्षाचं ओळखणे खूपच सोपे नाही कारण नर मादी दोघे दिसायला म्हणजे रंग, रूप, आकार इतर बाबतीत सारखेच असतात. हा पक्षी कोंबडीपेक्षा मोठा आणि लहान थोडा आकाराने लहान असतो तर बगळ्यासारखा दिसणारा पाणपक्षी आहे. बसलेला असला की मातकट उदी दिसतो. उडू लागला की पंख पांढरे दिसू लागतात. विणीच्या काळात त्याच्या पाठीवर किरमिजी रंगाचे केसासारखी सुबक पिसे दिसतात. डोक्यावर लांब पांढरा तुरा येतो. हा पक्षी जास्तीत जास्त भारत, श्रीलंका, अंदमान निकोबार बेटात आढळतो. तो आपली स्थानिक स्थलांतर करत असतो. साधारणतः हा पक्षी भारतामध्ये मे ते सप्टेंबर या काळात आढळतो. काळ्या डोकाचा शेराटी, ब्लॅक हेडेड आयबीस, थ्रेस्किऑर्निस मेलॅनोसेफॅलस हा पक्षी कोंबडीपेक्षा मोठा, साधारण 75 सेंटीमीटर आकाराचा, काळ्या डोक्याचा शराटी पक्षी मुख्यत्वे काळ्या आणि पांढऱ्या रंगाचा आहे. याची चोच, डोके आणि मान तसेच पाय काळ्या रंगाचे असून
उर्वरित पक्षी पांढऱ्या रंगाचा आहे. याची चोच लांब बाकदार असते. वीण काळात नराच्या पाठीकडील भाग आणि पंख काळपट करड्या रंगाचे होतात. एरवी नर मादी दिसायला सारखेच असतात. हे पक्षी पाणथळ भागात थव्याने राहतात. भारतासह नेपाळ, पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका, म्यानमार, जपानपर्यंत दक्षिण आशियाई देशात काळ्या डोकाचा शर्यती पक्ष्याचे वास्तव्य आहे. हे भारतात निवासी आणि स्थानिक स्थलांतर करणारे आहेत. दलदलीचे प्रदेश, सरोवरांच्या भागात आढळणारा हा पक्षी काळा, अवाक तसेच बगळ्यासह राहतो. सकाळ संध्याकाळ एखाद्या झाडावर सर्व एकत्र जमतात. अशा जागेला सारंगगार म्हणतात. थळ पाण्यात चोच बुडवून एकट्याने आणि लहान मोठ्या थव्याने हे पक्षी दिवसभर खाद्य शोधत फिरतात. सरडे, गोगलगाय, बेडूक, मासोळ्या, खेकडे वगैरे पाण्यात राहणारे जीव काळ्या डोक्याच्या शराटी पक्ष्याचे खाद्य आहेत. उत्तर भारतात जून ते सप्टेंबर आणि दक्षिण भारतात नोव्हेंबर ते फेब्रुवारी मार्च हा काळ या पक्ष्यांचा विणीचा हंगाम आहे. यांचे घरटे पाण्यात उभे असलेल्या किंवा जवळच्या झाडावर मोठ्या काटक्या वापरून केलेले असते. सहसा असे झाडावर बगळ्यांचे घरटे असते. मादी एकेवेळी 2 ते 4 निळसर किंवा हिरवट पांढऱ्या रंगाची, त्यावर क्वचित तपकिरी ठिपके असलेली अंडी देते. अंडी उबवण्यापासून पिलांच्या संगोपनापर्यंत सर्व काम नर मादी दोघे मिळून करतात. काळा अवाक ब्लॅक आयबीस स्युडीबीस पॅपिलोसा हा अवाककाद्य पक्षीकुळातील दक्षिण आशियात आढळणारा एक पक्षी आहे. हे पक्षी साधारण 68 सेंटीमीटर आकारमानाचे असतात. यांचा मुख्य रंग विटकरी काळा असून चोच तपकिरी रंगाची आणि बाकदार असते. यांच्या खांद्यावर ठळक पांढरा भाग असतो. डोक्यावर पिसांचा अभाव असून डोक्याचा मुख्य रंग काळा असतो. तर त्यावर मागील बाजू साधारण त्रिकोणी आकाराचा ठळक लाल तुरा असतो. काळ्या अवाकात नर व मादी दिसायला सारखेच आहेत. हे पक्षी दक्षिण आशियात आढळतात. भारताच्या मुख्य भूमीत कोरड्या हवामानाच्या प्रदेशात हा पक्षी सर्वत्र आढळून असतो. पाकिस्तानामध्ये आढळतो. बांगलादेशमध्ये याची वेगळी उपजात आढळते. नद्या, तलाव, भातशेती प्रदेशात तसे दलदली भागात राहणे याला पसंत असते. हा पांढऱ्या अवाका एवढा पाण्यावर अवलंबून नसतो. काळा अवाक पाण्याजवळच्या भागातही आपले खाद्य शोधत फिरतो. सहसा एकाच प्रदेशात राहणे याला पसंत आहे. हा आपला ठरलेला प्रदेश सोडून अन्यत्र सहसा जात नाही. काळा अवाक जोडीने किंवा छोट्या थव्यात राहणे पसंत करतो. बगळ्यासारखे काळे अवाक ही सकाळ संध्याकाळ एका झाडावर किंवा उंच ठिकाणी एकत्र जमतात आणि मोठा कलकलाट करतात. उथळ पाण्यात चोच बुडवून एकट्याने आणि लहान मोठ्या थव्याने हे पक्षी दिवसभर खाद्य शोधत फिरतात. सरडे, गोगलगाय, बेडूक, मासोळ्या, खेकडे वगैरे पाण्यात राहणारे जीव काळ्या अवाकाचे खाद्य आहेत. मार्च ते ऑक्टोबर हा या पक्ष्याचा विणीचा काळ असून याचे घरटे मोठे काटक्या, पिसे वगैरे वापरून केलेले असते. पाण्यापासून दूरच्या उंच झाडावर अवाक आपले घरटे बांधतो किंवा इतरांनी सोडून दिलेले आयते घरटे वापरतो. याचे घरटे झाडावर इतर पक्ष्यासोबत असते. मादी एकेवेळी 2 ते 4 फिकट हिरव्या रंगाची, त्यावर तपकिरी ठिपके असलेली अंडी देते. चमचा बगळा युरासियन स्पूनबिल प्लॅटिओलिया ल्युकोरोडिया हा पाणथळ व दलदलीच्या ठिकाणी राहणारा एक सुंदर पक्षी आहे. हे दलदलीचे प्रदेश, नद्या, तलाव आणि खाऱ्या पाण्याचे किनारे यासारख्या पाणथळ जागावर राहणे पसंत करतात. या पक्ष्याची चोच स्वयंपाकघरातील चमच्यासारखी चपटी आणि लांब असते. चोच अतिशय वैशिष्ट्यपूर्ण असते. ती काळ्या रंगाची आणि टोकाला पिवळी असते. भक्ष्य शोधताना ते आपली चोच पाण्यात अर्धवट बुडवून एस आकारात डावीकडून उजवीकडे हलवतात. हा पक्षी दिसायला पूर्णपणे पांढरा शुभ्र असतो आणि त्याचा आकार साधारणपणे बदका एवढा म्हणजे सुमारे 60 सेंटीमीटर असतो. याचे पाय काळ्या रंगाचे असतात. विणीच्या हंगामात नराला शेंडी किंवा तुरा येते आणि गळ्याखाली छातीवरचा भाग पिवळट पट्टा तयार होतो. एरवी नर मादी दिसायला सारखेच असतात. हे पक्षी एकट्याने किंवा थव्याने राहतात. इतर बगळ्याप्रमाणे मान दुबडून उडण्याऐवजी स्पूनबिल उडताना आपली मान पूर्णपणे सरळ ताणून उडतो. हे पक्षी मांसाहारी किंवा अपवादात्मक परिस्थितीमध्ये मिश्रहारी आहेत. बेडूक, कीटक, पाणवनस्पती, मासोळ्या, खेकडे, गोगलगाय वगैरे खाताना हा हमखास दिसतो. याच्या लांब चोचीने हा पाणी ढवळून काढतो. मग सैरावैरा पळणारे जलचर याला सहज पकडता येतात.
जुलै ते नोव्हेंबर हा त्यांचा विणीचा हंगाम आहे. विणीच्या हंगामात नराला शेंडी किंवा तोरा येते आणि गळ्याखाली पिवळा पट्टा दिसतो. एरवी नर मादी दिसायला सारखेच असतात. हा आपले घरटे पाण्याजवळील उंच झाडावर बांधतो. मादी एके वेळेला शुभ्र पांढऱ्या रंगाची त्यावर तपकिरी ठिपके असलेली अंडी देते. काळ्या पंखाची घार चचान, पांजरा, कापशी, इलिनस सेरुलेयस हा मध्यम शुष्क प्रदेशात आढळणारा दिनचर शिकारी पक्षी आहे. या पक्षाचे घराशी साम्य असते. हा पक्षी घारीसारखा दिसतो. याच्या दुभंगलेल्या शेपटीमुळे हा घार कुटुंबात गणला जातो. काळ्या पंखामुळे माळरानावर सहजपणे ओळखता येतो. हा पक्षी आकाराने कावळ्या एवढा लहान असतो. याचा वरचा रंग राखी करडा, खालचा पांढरा, तर डोळ्यावर काळ्या रेषा, खांद्यावर पांढरे डाग असतात. उडताना तो स्थिर स्थितीत असला म्हणजे हे डाग ठळक दिसतात. मिटलेल्या पंखाची टोके शेपटीपेक्षा लांब दिसतात. याचे मुख्य खाद्य लहान उंदीर, पक्षी, किडे आहेत. आकाशात एकाच जागी स्थिर गिरट्या घालत तो शिकार करतो. त्यांचा नर मादी जोडा आयुष्यभर टिकतो. त्यांचा विणीचा हंगाम प्रदेश परत्वे निराळा असतो. भारतात तो थंडीमध्ये जानेवारी फेब्रुवारीमध्ये असतो. नारळ, सुपारी, वड, पिंपळ अशा उंच झाडावर नर मादी दोघे मिळून काटक्यांचे मोठे घरटे बांधतात. त्यासाठी काड्या, गवत, वायर, दोरा, कापूस, चिंध्या अशा वस्तूंचा वापर केला जातो. हे घरटे पुन्हा डागडुजी करून पुढील वर्षी वापरले जाते. मादी वर्षातून एकदाच 2 ते 4 अंडी घालते. अंडी मातकट पांढऱ्या रंगाचे असून त्यावर लालसर तपकिरी ठिपके असतात. अंडी उबविणे व पिलांना भरविणे ही कामे नर मादी दोघे मिळून करतात. अंडी उबवण्याचे कालावधी 30 ते 34 दिवसांचा असतो. पिले साधारण 2 महिन्यामध्ये उडण्यायोग्य बनतात, तर 2 वर्षानंतर ती प्रजननक्षम होतात. पांढरे गिधाड, इजिप्शियन गिधाड, निओफ्रोन परकोप्टेरस हा पक्षी त्याच्या सवयीमुळे आणि मृत प्राणी खाऊन परिसरात स्वच्छता राखत असल्यामुळे निसर्गाचा स्वच्छदूत स्कॅव्हेंजर असा समजला जातो. जवळपास सगळीकडेच पांढऱ्या गिधाडांची संख्येत घट झालेली आहे. IUCNच्या नोंदीनुसार हा पक्षी अतिशय दुर्मिळ आणि संकटग्रस्त आहे. हा पक्षी प्रामुख्याने मळकट पांढऱ्या रंगाचा असतो. त्याच्या पंखाची टोकी काळी, डोके चोंच पिवळ्या रंगाचे असते. हा घारीपेक्षा आकाराने मोठा असतो. याचा आकार सुमारे घारी एवढा असतो. पूर्ण वाढ झालेल्या नर गिधाडांची लांबी 47 ते 52 सेंटीमीटर, तर मादीची लांबी 52 ते 55.5 सेंटीमीटर असते. पंखांची लांबी शरीराच्या लांबीच्या 2.7 पट असते. सगळे शरीर मळकट पांढऱ्या रंगाचे असते. डोके पिवळे असून त्यावर पिसे नसतात. चोच पिवळी, उडण्याच्या कामी उपयोगी पडणारी पिसे काळी असतात. शेपटी पातळीसारखी, पंख लांब टोकदार असतात. नर मादी दिसायला सारखेच असतात. हे पक्षी एकटे किंवा जोडप्याने राहतात. यांची विण फेब्रुवारीपासून एप्रिलपर्यंत होते. घरटे काटक्या, चिंध्या, केस वगैरे पदार्थांचे बनवलेले असून ते खडकाच्या कपारीत, पडक्या इमारतीत, पडकी तटबंदीतील कोनाड्यात वगैरे अशा ठिकाणी असते. क्वचित वडासारख्या मोठ्या झाडावरी हे घरटे बांधतात. मादी दर खेपेस 2 अंडी घालते. ती पांढरी किंवा फिकट विटकरी असून त्यावर तांबूस, तपकिरी किंवा काळे डाग असतात. घरटे तयार करणे, अंडी उबविणे आणि पिलांना भरविणे हे काम दोघेही करतात. हा मेलेल्या प्राण्यांचे मांस आणि हाडामधील भाग खातो. हे पक्षी प्रामुख्याने महाराष्ट्रातील उघड्या माळरानावर, गवताळ प्रदेशात आणि पाणवठ्याजवळ आढळतात. महाराष्ट्रात हे पक्षी जुन्नर, आणे पठार, इंदापूर, भिगवण, उजनी परिसर, औरंगाबाद, नाशिक, हर्सूल आणि लोणार सरोवर परिसरात पक्षी प्रेक्षकांना अधूनमधून पाहायला मिळतात. पिंगट गरुड, तावनी ईगल, ॲक्विला रॅपॅक्स हा पक्षी दक्षिण रशिया, मंगोलिया, आफ्रिका तसेच भारतीय उपखंडात पिंगट गरुड या नावाने आढळतात. शुष्क अधिवास उदाहरणार्थ निम्न वाळवंटातील थंड विस्तृत गवताळ प्रदेश अथवा उष्ण प्रदेशातील गवताळ प्रदेश, सपाट उघड्या जमिनी, कुकुटवाडी, कडवणवाडी, मालरान, भिगवणपासून अवघ्या काही अंतर असलेल्या हे गवताळ प्रदेश आणि काटेरी झोडपांचे क्षेत्र अनेक स्थानिक आणि स्थलांतरित पक्ष्यांचे आश्रयस्थान आहे. अशा प्रदेशामध्ये हे अनुकूल झाले आहेत. यांचा रंग फिकट ते गडद तपकिरी असून शेपटी आणि पंख काळ्या रंगाचे असतात.
पंखावर हलक्या फिकट रंगाचे पट्टे असतात. पाठीखालील भाग फिकट रंगाचा असतो. डोके मोठे, डोळे तपकिरी, चोच पिवळी, टोकाला गडद काळी असते. अपरिपक्व गरुड हे प्रौढापेक्षा फिकट पिवळसर रंगाचे अधिक रेखीव दिसतात. कधी कधी ते पांढऱ्या रंगाचे असतात. याच्या पायावर भरपूर पिसे असतात. याच्या शरीराची लांबी 65 ते 72 सेंटीमीटर, पंख विस्तार 5.5 ते 6 फूट असून वजन 2 ते 2.5 किलोग्राम असते. ते झाडांच्या टोकावर काटक्यांच्या साहाय्याने सपाट व मोठ्या आकाराचे घरटे बांधतात. हे पक्षी वर्षातून एकदाच प्रजनन करतात. प्रजनन काळ साधारण एप्रिल ते जुलै असा असतो. मादी एका वेळेस 1 ते 3 अंडी घालते. 40 ते 50 दिवस अंडी उबवली जातात. अंडी उबवण्याचे काम शक्यतो मादी करते. जन्मल्यानंतर साधारण 120 दिवसांनी पिले घरट्याबाहेर उडतात. सर्व गरुडामध्ये पिंगट गरुड हा जास्त संधिसाधू असतो. ते मृत जनावरांचे कुजके मांस खातात किंवा दुसऱ्या मांसभक्षक प्राण्यांचे शिकार चोरून खातात. हे पक्षी अतिशय धीट असे भक्षक आहेत. साधारणपणे त्यांचे आयुर्मान 16 वर्षे आहे, परंतु हे 45 वर्षांपर्यंत जगल्यांची काही ठिकाणी नोंदी आहेत. बोनिलीचा गरुड ॲक्विला फॅसिएटा हा एक मध्यम आकाराचा शक्तिशाली शिकारी पक्षी आहे. हे गरुड प्रामुख्याने महाराष्ट्रातील टेकड्या, खडक, वनक्षेत्रात आढळतात आणि मांसाहारी असून ससे, पक्षी यांचा शिकार करतात. हा घारीपेक्षा आकाराने मोठा असून वरून गर्द धुरकट फिंगट आणि खालून पांढरा तांबूस असतो, ज्यावर काळे पट्टे असतात. हा आकाराने घारीपेक्षा मोठा, किरकोळ आणि तुरा नसलेला असतो. याच्यावरील अंगाचा रंग गर्द धुरकट व पिंगट, खालील भाग पांढरा तांबूस, त्यावर काळसर काड्या. शेपटीचा वरील रंग गर्द राखाडी, खालील भागावर काळे पट्टे. नर मादी दिसायला सारखे असले तरी मादी आकाराने मोठी असते. हे पक्षी उष्ण प्रदेशातील गवताळ प्रदेश, सपाट उघड्या जमिनी, कुकटवाडी, कडबनवाडी, माळरान आणि घनदाट जंगलात राहणे पसंत करतात. हे शिकारी पक्षी उंदीर, मासे, खार, साप आणि इतर लहान पक्ष्यांची शिकार करतात. महाराष्ट्रात हे पक्षी भीमाशंकर, सोलापूर, नान्नज आणि भिगवण यासारख्या परिसरामध्ये प्रामुख्याने हा पक्षी आढळतो. हे गरुड साधारणपणे एका जोडीने राहतात आणि डिसेंबर-जानेवारीमध्ये त्यांची वीण होते. शिक्रा ॲक्सिपिटर बॅडियस हा कबुतराच्या आकाराचा एक लहान, चपळ आणि आक्रमक शिकारी पक्षी आहे. हा पक्षी प्रामुख्याने मानवी वस्त्या, शेती, विरळ झाडीचा प्रदेश येथे सहज आढळतो. याची पाठ फिकट राखाडी तपकिरी रंगाची असते आणि पोटाकडचा भाग पांढऱ्या लालसर तपकिरी पट्टे असलेला असतो. नराचे डोळे बुबुळ चमकदार लाल रंगाचे असतात. हे पक्षी प्रामुख्याने सरडे, पाली, छोटे पक्षी, उंदीर आणि खारी यांचे शिकार करतात. शिक्रा हा पक्षी साधारणपणे कबुतरवाडा असतो. शरीराची लांबी 26 ते 30 सेंटीमीटर असते. पंख लहान गोलाकार असते. शेपटी अरुंद निमुळती लांब असून शेपटीवर 4-5 आडवे काळसर पट्टे असतात. प्रौढ पक्ष्यांच्या छातीकडील पांढऱ्या भागावर रेखीव लालसर तपकिरी आडवे पट्टे असतात, तर पाठीकडचा भाग राखाडी असतो. पोटाकडील भागावर पट्टे तुरळक असतात. मांडीचा भाग पांढरा, पाय गडद पिवळे असतात. हनुवटी, गळा पिवळसर असून त्यांच्यावर मध्यभागी गडद पट्टा असतो. मादी नरापेक्षा आकारमानाने मोठी असते. नराची बुबुळे लाल तर मादीची बुबुळे पिवळसर नारंगी असतात. शिक्रा विरळ वनात, जंगलात, वृक्षांची राई तसेच शेतीच्या आसपासच्या झाडीत राहतात. हे पक्षी सामान्यपणे एकटे किंवा जोडीने वावरतात. लहान पक्षी, लहान सरपटणारे प्राणी, उंदीर, बेडूक, टोळ इत्यादी त्यांचे भक्ष्य असतात. ते धाडसी व क्रूर असतात आणि वेळप्रसंगी त्यांच्यापेक्षा मोठ्या असलेल्या पक्ष्यावर हल्ला करतात. शिक्रा दिसला की जवळपास खारी आणि लहान पक्षी भीतीने ओरडून इतरांना सूचना देतात. शिक्र्याचे ओरडणे कोतवाल पक्षाप्रमाणे परंतु मोठ्या आवाजाचे असते. मार्च ते जून असा त्यांचा विणीचा हंगाम असतो. विणीच्या हंगामात नर मादी हवेत नाना कसरती करतात, तेव्हा हे पक्षी टिटुई असा तीव्र आवाज करतात. दोघेही घरटे बांधण्यात सहभागी होतात आणि पायाने काटक्या वाहून नेतात. आंबा, वड किंवा एखाद्या मोठ्या झाडाच्या शेंड्याजवळ दाट पानात त्यांचे घरटे असते. घरटे कावळ्याच्या घरट्यासारखेच काटक्या कुटक्यांचे असून त्याला बारीक गवत व मुळ्यांचे अस्तर असते. काही वेळा कावळ्याप्रमाणे धातूंच्या तारांचे तुकडे वापरतात. मादी 3 ते 4 अंडी घालते. अंडी निळसर पांढऱ्या रंगाचे असून त्याच्यावर करड्या रंगाचे पुसट डाग असतात. अंडी उबवण्याचे काम मादी करते.
ही कालावधी 18 ते 21 दिवसाची असते. शिखरा पक्ष्याचे सरासरी आयुर्मान 2 ते 8 वर्षापर्यंत असते. पक्षी आणि निसर्ग संवर्धन म्हणजे केवळ वन्यजीव वाचवणे नसून मानवी अस्तित्वासाठी पर्यावरणाचा समतोल राखणे होय. वाढत्या सिमेंटच्या जंगलामुळे आणि प्रदूषणामुळे पक्ष्यांचे अधिवास नष्ट होत आहे. त्यांच्या संवर्धनासाठी लोकसहभाग आणि स्थानिक संस्थांचे प्रयत्न अत्यंत महत्त्वाचे आहेत. निसर्ग आणि पक्षी संवर्धनासाठी आपण खालील सोयीस्कर पावले उचलू शकता. उन्हाळ्यात घरच्या बाल्कनीत किंवा खिडकीत मातीच्या पसरट भांड्यात पाणी पिण्यासाठी व आंघोळीसाठी आणि धान्य ठेवता येऊ शकते. पक्ष्यांना निवारा आणि घरटी बनवण्यासाठी झाडे अत्यंत आवश्यक आहेत. देशी वृक्षाची लागवड करा. शेतीत किंवा बागेत कीटकनाशकांची अतिफवारणी टाळा, ज्यामुळे पक्ष्यांचे अन्न साखळीतील विषबाधेपासून रक्षण होईल. प्लास्टिक कचऱ्यामुळे अनेक पक्षी व प्राण्यांचा जीव धोक्यात येत आहे, म्हणून प्लास्टिक वापरणे टाळा. झाडे लावा, झाडे जगवा, भविष्य वाचवा आणि जीवन फुलवा. सर्व संदर्भासाठी ही यादी आहे. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. समाज हिताच्या एखाद्या वैज्ञानिक विषयासंदर्भात प्रबोधन करणे, जागतिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी सामाजिक इच्छा आणि संसाधने एकत्रित करणे आणि मानवतेच्या यशाचा उत्सव बळकट करणे यासाठी सुवर्ण संधी म्हणजे सामाजिक आणि वैज्ञानिक सण आणि उत्सव. विज्ञान निष्ठा ही जीवननिष्ठा. धन्यवाद.